कधी बोलता बोलता जाईना. हा बघा काय सीन झाला. गरीब आहे ना फोन माझा, त्या फोनचा स्टोरेजच भरला. चालला आता आज हिंगलाई देवीला, म्हणजेच आपल्याच माऊलीच्या दर्शनाला. तर चला. तर आपण आता जस्ट क्रॉस केलाय. येशूची मैत्रीण आलेली इथं भेटायला. मग आम्ही काय दाखवला नाही. तो बोलला भाई मामा नको दाखव, आता मम्मी बाहेर, म्हणून आम्ही दाखवला नाही. बघितलं शिव, आपण पोचलो बेसाळा गावामध्ये, म्हणजेच वर्सोव्याला. तर अशी गल्ली लागेल, तुम्ही आता बघितली. लेफ्टला गल्ली लागली, त्या गल्लीतनं आहे ना सरळ सरळ जात राहा. थोड्याच टायमानंतर लेफ्ट हँड साईडला आपल्या देवीचा मंदिर आहे. आपल्या हिंगलाई देवीचा मंदिर आला. तर तुम्ही बघू शकता ना, म्हणजे टाईम लागेल दर्शनाला. त्यापेक्षा ना आपण उभा राहण्यापेक्षा थोडासा पुढे बंदरावर जाऊन येऊया, तिकडचा माहोल बघूया. आपली पोरं पण नवीन नवीन आहेत. काय आपला एरिया बघितला नाही का, आपण पण विजिट करूया, तुम्हाला पण दाखवतो. बाकी मंदिर खूप छान आहे. वर्सोव्याच्या बंदरावर पोहोचलो आपण. तर इकडनं आहे ना बोट भेटतं. तर डायरेक्ट ती बोट आहे ना मड आयलंडला जाते. जयेश मड आयलंड बोल. मड आयलंड बोलत राहा. मड आयलंड बोलत राहा. मड आयलंड मड आयलंड मगाची वारी बोलला, फक्त व्हिडिओ नंतर चालू आहे बघा. तर आपण आहे ना, विषय असा पण होऊ शकतो की आपण आपली गाडी पण इथनं घेऊन जाऊ शकतो, म्हणजे आपण कुठेतरी तिकडे फिरू. तर बाकी दर्या ही निशू नाकवाची बोट. बघा हा निशू नाकवा हाय, त्याला बोलतात सगळे चकवा. निशू नाकवा चकवा. भूषणभाई आपले घाबरलेत या बोटीमध्ये गाडी टाकायला. बोट बघा भाई कशी येत आहे. जाम लोड भरू भाई. पूर्ण पाण्यावरती उडत येते बोट. कधी बघितले नशीब तर बघा. हा आपला निशू नाकवा परत एकदा दाखवतो. बोलता जायला चकवा. निशू नाकवा बोलतात चकवा. ही बघा आली, बोट आली बघा. नक्की सांगा ही माणसंच आहेत ना की माशांनी भरलेली बोट आहे. निशू नाकवा बोलतात चकवा. भाई फुल लोड आणि गाड्या पण आहेत बघा. तर याच बोटीमध्ये आपला भाऊस गाडी टाकणार आहे. तर गंमत बघत राहा, मी व्हिडिओ चालूच ठेवतोय. लास्ट पर्यंत आहे. लॉटला मला तर आहे ना बोर्ड बघा. बोर्ड मला आहे ना, मला एक काका येऊन बोलला की भाऊसा नाही बाबू, तिकडं बोर्ड वाच. व्हिडिओ वगैरे नाही काढू शकत, पण माझ्यात लय चरबे आहेत. सांगितलं तरी मी ऐकत नाही. तर आपली बोट आहे ना भाऊसांना निघाले आहे. लय मस्त वाटतं. तुम्हाला पण दाखवतो. हे बघा. वा 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 वा. बघते का बघा, आपल्या भाऊसांनी गाड्या लावल्या. जयेश भाई आणि महेश भाई आणि भूषण भाई आणि आम्ही तिघत भाई. म्हणजे आम्ही बोलून सुद्धा ऐकत नाही. म्हणजे विषय काय आपला हाड आहे भाई. काका गाडी बोलते. बोट बघतली चालवताना. आणि बघा भाऊसाहेब बाई काय सांगू तुम्हाला. यशिव न हाय बघ. फोनची भीती वाटते, बाकी काय नाही. आमचा प्लॅन झालेला ना, आमचा प्लॅन आहे ना फक्त देवीचं दर्शन घ्यायचं होता, पण प्लॅन अलगच झालं एकदम. फक्त अजून मस्त झालं पाहिजे. लय मजा येते. व्ह्यू बघा ना, व्ह्यू लय भारी आहे. आपण जाऊया ह्या बीचवरती, कुठं तरी जाऊया आपण भाई. फोटो काढायचे जाऊया. हां मी शर्ट नाही घालून आला. भाऊ मला असं वाटतं, मला आहे ना कंटेंट पाहिजे कधी. निशू एकदा उडी मार ना पाण्यात.
एकदा. भावाने नाही अरे मग काय तेच तर असतं कंटेंट. काय आणि तुला मामा वाचवल, मला येतो मी स्विमिंग पूल मध्ये मामा वाचवल, तुला ठप्पा करा आणि परत वरती येईल कंच मामा. बोट आली की उडी मार. हे बघा स्नॅप लवर बघा. तर आमच्या निशूनी खोज काढले अंबू आयलंड आणि तो आयलंड आहे पाण्याच्या मधील. म्हणजे आमच्या गाडींना आहे ना बोट बनवायला लागेल आणि उतरावं लागेल. इकडे एक मंदिर आहे, हा धूम पिक्चर, त्यामध्ये निशू नाकवा होता, त्याला बोलतो चकवा. धूम मध्ये निशू नाकव्यानी काम केलं. हा निशू इथं डेली येतं एकीला भेटायला. हा आणि आता आपण चाललोय अंबू आयलंड. निशू येणार आहे, निशू नाकवा. आम्ही चाललो आता मड आयलंडला. हा बीचवर, हो बीच वरती आमचे काल्यांचे फोटो काढायला, शायनिंग मारायला. भाई आम्ही फक्त मड आयलंडला जाऊ शकतो, फक्त आमचा भाई थायलंडला जाऊ शकतो. आमची अवकात मड आयलंड आणि भाईची अवकात थायलंड. वेलकम टू कटवाई. सवारी का इसकी है ना, इसके शक्ल पे जाओ मत. इसके पीछे है ना, इसके पीछे आपने आमच्या एरियातली कुत्री पाठी लागतं. राणी माझी मळ्यामध्ये घुसशील का. मड आयलंडला हे जयेश, थायलंडला काय केलंस. सँडविच मसाला आहे ना, आम्ही आहे ना इथनंच येत होतो, फक्त थोडासा पुढं आलो आणि हा रस्ता लागतो ओल्ड फेरी मार्ग, ओल्ड फेरी रोड. अरे भाई, अरे अब पैसे भेटते. ओ माय गॉड, आई टोकला. हा बघा मड आयलंडचा आईचा दाना भेटला याला. कावल्या राजाने यायला काय ना काहीतरी भाईच्या पाठी आहे. हा नाही आजची बात आहे. ह्याचे प्रत्येक शर्ट खराब होणार आहेत मला तर वाटतं. एकविरेला पण शर्ट खराब झाला, आता पण खराब झाला. तो तुम्हाला मी शर्ट दाखवतो. आम्ही आहे ना फ्रेम बनवणार आहोत आणि बर्थडेला गिफ्ट देणार आहे. या शर्टाची पण बनवा. हा धुवून जाईल भाई. बाकी सोडा निशू नाकवा बोलतात त्याला चकवा. तुम्ही बघू शकता ना. बाकी हा रस्ता बघा, ओल्ड फेरी रोड. ओल्ड फेरीच्या रोड मध्ये कचऱ्याची गाडी आली. इकडनं सीधा जाऊ शकता तुम्ही कुठं तरी. तुम्हाला जायचं असेल तर जा, नाही तुम्ही रस्ता दाखवताय त्या रस्त्याने तुम्ही फॉलो करत या. हा पण एक रस्ता जातो बिल्डिंग मध्ये. बंगला आहे भाई. आता इकडनं थोडाच पुढे गेलो एक स्पीड ब्रेकर लागेल. हा बघा, बघू शकता. हा स्पीड ब्रेकर असा डुडुंग करायचा आणि नंतर एक सफेद गाडी येईल. सफेद गाडीच्या पाटण्यानं तुम्हाला एक पिवलावाला टेम्पो दिसल. त्या टेम्पोच्या पुढं परत एकदा स्पीड ब्रेकर येईल. हा बघा टुपुक करत. हा मग टुपुक नंतरला हा काहीतरी आहे. हा माझ्या काकाचा बंगला आहे. मग त्या काकाच्या बंगल्याच्या पुढे गेले होते एक असा गाडीवाला फिरल. तिथं हे कंटिन्यू फिरतच असतात. तुम्ही आले ना कधी पण रस्ता तुम्ही चुकणार नाही, कारण की पांढरी गाडी, पिवला टेम्पो, हे स्पीड ब्रेकर 2 लागलेले ते तुम्हाला परत भेटत राहतील. बरोबर मॅप सांगतो मी तुम्हाला. हे बघा, हे 2 असे हे माणसं. लेफ्ट जायचा, राईट जायचा आम्हाला का माहित नाही, पण आता चाललो आम्ही लेफ्टला. तर तुम्ही पण माझ्या पाठी आहे बघा. खड्ड्यात पाणी भेटेल तुम्हाला नंतरला आलो तर. काय बी बोलताय. नंतर हा काका झाडू मारतोय. बघा तुम्हाला दाखवतो. हा बघा चर्च. नंतरला असे 2 रस्ते लागतील. थांबा, आम्ही आधा करतो कुठे जायचं. मला तर बहुतेक वाटते इथंच आहे. नाही इथं जायचा. नंतर एक आपला गन्ने का ज्यूस, आपला काय नारळ पाणी आहे. नारळ पाणी नंतर माझ्या मावशीचा बंगला. नंतर मावशीच्या बंगला पुढे जायचा. नंतर एक हा बघा, आमच्या तात्या गल्ली बाहेरच बसलेले असतात. तर तात्या बघितला आपल्याला, ओळखतात ना तात्या. तर त्याने आपल्याला बघितला. बाकी सोडा, निशू नाकवा बोलतात त्याला चकवा. बाकी काय नाही. नंतरला सरळ गेलो ना
की एक अशी बदाम शेकची गाडी लागल. नंतर हा आमच्या जयेश भाईचा बंगला, ते बंगल्याचा सोडा. हा पार्क आहे रेसिडेन्सी कुठली तरी, तिथं आतमध्ये गेलो ना तर कुठेतरी जाशीव, पण जावा. आम्हाला नाही जायचं आहे, आम्ही चालले कुठेतरी दुसरीकडं मड आयलंडला. आणि आम्ही तिथनंच मड आयलंडवरून डायरेक्ट करोडाची चोरी करणार आहोत आणि सॅनरिका आयलंडला जाणार आहोत. हम भाई करेंगे तबाई, डायरेक्ट पैसाच पैसा. पण कुठे ते नाही माहीत, लई शोधतंय. तर असे पुढं आता लई बघ केली. पुढं जाताना तुम्हाला एक गाडी लागल, ती जी गाडीची ब्लिंक लाईट अशी ब्लिंक करत राहील, म्हणजे समजा की ह्याला गाडी चालवता येत नाही. ह्याच्या पुढं टू व्हीलर जाते म्हणजे हा अनाडी आहे गाडीवाला. नंतर एक आपल्या काकीचं दुकान आहे इकडं, आणि इकडून पण एक रस्ता लागतो, कुठेतरी जातं रस्ता माहित नाही. आणि तो बाबा बघा आईच्या गावात डायरेक्ट 100 घेऊन कसला पलवतोय. बाबाला दाखव येतात सर, बाबाला दाखव येत्या भाई. हा भाई भगवायला लागला तर भीती वाटते, याला कंट्रोल नाही. बाकी सोडा, हा निशू नागवा बोलतात चकवा. तो बघा बाबा RX 100 घेऊन दाखवतो रामानं. बाबाचा जल्लोष तर बघा, असं वाटतं कावला पोर आहे. मला वाटतं आपण असं चोर पोलीस घालतो, आम्ही पोलीस आणि बाबाला पकड तू. आई बाबाला पकड ना, आईच्या मारी. बाबा थांबा, एकदा बिल्ली मारून दाखवा. असंच पुढं जाता तुम्हाला आता स्पीड ब्रेकर लागायचे बंद होते, कारण की आम्ही बाबाला बघायला आलो. मग ते स्पीड आईच्या गावात. बाबाला बोलतो काहीतरी, बाबाला बोलतोय ना काहीतरी. बाबा गाडी मस्त आहे, इज्जत द्या RX 100 ला इज्जत. हा, आणि आम्हाला सगळ्यांना RX 100 घ्यायची. हा बघा भाई रायडर आला. आणि असंच जाता एक तुम्हाला असं काका बिका दिसतील, इथनं गल्ली दिसतील. जायचं आहे तर जाऊ शकता तुम्ही कुठल्या पण गल्लीत. कोण जेवण देतील तर खावा, नाही दिलं तर वडापाव खावा. हा आम्हाला त्यांचं बस स्टॉप लागल, असं काही नाही काहीतरी लागल तुम्हाला. ही बघा अशी पांढरी गाडी येईल, रिक्षा येईल. भाऊजानो काही ना काहीतरी मदत येतच राहील, म्हणजे समजा की तुम्ही बरोबर लोकेशनवर चालला. हे बघा हा आहे ना, हा आता आमचा चिराग भाईचा बंगला आला. तो चिराग भाईच नाही येत आमच्यासोबत कुठे ना. एकविरेला आला ना, आता इंगळाई देवीला आला असता तर आता मस्त मोठीने फिरला असता आमच्यासोबत. तर हा अरे हा काय पूर्ण तुटला आहे, काय वाचून दाखवतो तुम्हाला. नंतर मधीत ना असं कुत्रात तुम्हाला मधीत जाईल. बाबू आहे काय? हा केला ना, इज्जत दिली बाबूनी, इज्जत दिली. बाबूला असा आहे ना, बाबूला असा झूम करून दाखवेन. हाय काका मागा. नंतरला असाच तुम्हाला रस्ता लागेल, बघितला अशी होता त्या कमानीच्या आतमधीत ना हे झेंडे बिंडे तुम्हाला भेटीतच लावलेले तिकडं. दरवर्षी असेच असतात हे झेंडे. आतमध्ये या असे मस्त. बघा ना, तर असा स्पीड ब्रेकर लागेल तुटलेला रब्बरवाला. एक नंबर स्पीड ब्रेकर आहे भाऊसानो. काय पण बोला तुम्हाला आहे ना, बोचाला जरा पण दुखापत नाही होणार. हे बघा रब्बरवाला. जरा पण फील नाही आला त्या स्पीड ब्रेकर वरून. असं गोल स्पीड ब्रेकर पण लागल. हा पण एकदम मऊ आहे. आणि काय पण बोला भाई, इथं घर म्हणजे एक नंबर. असं वाटतं मी आहे ना गावाला आलोय खरं भाई. हे बघा ना, घर बघा ना. आणि त्यात ना रस्ता संत ये आला दद्दक आला मड आयलंड आला दद्दक. ओंकारेश्वर मंदिर, हर हर महादेव. हो तुम्ही दिसत असेल तुम्हाला. आपण आहे ना असं मंदिराच्या माग गाड्या लावूया आपल्या. उतरून दे. हा बघा, बघितला असली पिणाऱ्यांची खासियत. आता ऐकलं तुम्ही, हा काय बोलला, इकडं ताडी भेटत. काय करताय तो? हा बघा. आता तुम्हाला दाखवतो आहे. निशिव नाकवा बोलतात, चकवाची अक्कल दाखवतो तुम्हाला. इकडं ताडी भेटतं बोलतात. हा बदामाचा झाड
आणि या बदामाच्या झाडाला आलंय ताडी. वा माझ्या माडी. अरे त्यांच्या पोटल्यामध्ये पोटल्यामध्ये मड आयलंड कशासाठी फेमस आहे? हो खांद्याने डोक्या पडला पाहिजे. गाडी इधर खड़ी करके नहीं जाना है, काटना है. अच्छा अंकल अंकल हा बोलतोय या बदामाच्या झाडाला ताडी येत. गाड़ी के लिए फेमस है. गाड़ी इधर नहीं है. गाडी ए रखो रे, फटाफट 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 रखो. गाड़ी ये रहा. डायरेक्ट तोंडावर पडला भाई. असा भाचा घेऊन फिरतोय मी. नको असा. तर तुम्ही रस्ता बघितला का शिव? संत बाणावेश्वर चर्च. संतांचा चर्च. हे बघा. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. गाडीच अटकली ही बघा. हो निघाली निघाली निघाली. भूषण द रायडर, जयेश द रायडर. ओ हो जयेश द कबूतर. ओ माय गॉड कडक यार. अजून अजून अरे खड्डाच झाला. आले आई थांब. मगनलाल मावावाले मेकॅनिकल आले. बाजूला बाजूला सगळ्यांनी. चल बाजूला. होऊ दे होऊ दे होऊन दे होऊन दे. अरे नाही होऊन दे होऊन दे. चला ये. निघाली निघाली गाडी निघाली. आणि आलो तर तुम्हाला बघा इकडे कुत्रा दिसला. साला पालाला दाखवत होतो त्याला. आणि हा अंकल असा गाडी घेऊन इथं उभा असता. तुझ्या गाडी स्पीकर आहे. आता आम्ही मस्त स्पीकर वरती या दर्यावर रील्स बनवू, व्हिडिओ काढू, फोटो काढू. आईला आपलाच आहे या सगळा आगरी कोल्यांचा. यो मेला टपोरी बोलतोय या बदामाच्या झाडाला ताडी येत. आईला बोलते काय सोडा. भाचा आहे म्हणून इज्जत नाही काढू शकत. बाकी 12 मिनिटं मी बघ केलंय. तुम्हाला बरोबर प्रॉपर लोकेशन सांगितलं. आता तुम्हाला यायलाच लागेल इथं भाई, नाहीतर लय लफडा होईल. नाहीतर तर तुम्हाला अशी इथं झाडी बिडी दिसल, झाडामध्ये बोट दिसल अशी अटकलेली. थांब. हा ना काय नाही झालं ठीक आहे. दाखवायला पकड. आबा ऑरेंज कलरचा पॅच कोण लावतो? ऑरेंज ऑरेंज कलरचा टिक्का लागला. तो बघा दिसला असेल दिसला असेल. अरे स्टिकर लागलाय. पॅन्ट फाटल्या म्हणून शिवलंय. पॅन्ट फाटल्या म्हणून शिवलंय. कोण असा? अरे यार ह्याला भाषा बोलायला पण मला कसा तरी वाटतं. भाई हा कुत्रा भुकतोय. तर बघा आम्ही टोटल 6 जण आहोत. अरे हे कुत्रे पण 6 जणच आहेत. म्हणजे काय तुम्हाला लफडी करायची आहेत का रे आमच्याशी? आले ना तर आम्ही पळून जाऊ. रे मुसाने आवय एकटाच बडबडतोय. याड्या लोकेशन सांगणं जरुरी आहे. तर तुम्ही असे आले ना इथून चालत चालत तर बघ तुम्हाला इकडं एक आहे ना लय मोठा भला साप दिसेल कालावाला. तो बघा तिथं पडलेला आहे दर्यात. नाही ना काय झालेलं माहिती आहे, इसवी सन 1749 मध्ये तर इकडं तो साप उभा आलेला आणि तो तिथंच राहिला भाई. मेला. तुम्हाला दाखवतो, जवळ जाऊन दाखवतोय मी तुम्हाला. घेऊन झालं विसर. आता आम्ही 3 गाड्या आणल्यात कारण की ह्यासाठीच. कारण की आम्हाला नाही बघवत आहे तो तिकडं बसलाय झोपलाय काय करते देवाला माहित. हा बघा ताडगोड्याचं झाड बघा. हा बघा ताडगोडा आहे, ताडगोड्याचं झाड. आणि हा ही बघा घार बघा. धीरज बोलला इगल बघ कशी असतं. ही बघा जर तुम्ही इगल बघितली नसशील ना तर बघा आमच्या धीरजनी पण इगल बघितली पहिल्यांदाच. तर ही बघा इगल अशी उडते आकाशात. ही बघा हा अशी इगल उडतं.
डोले खुले डोले. हा इगलचे डोले खुलले आणि ती उडाली. अरे माझे डोले खुले. अच्छा तुझे डोले खोलले. तर हा आमचा महेश आणि निशू निसता असा उलटा सुलटा फिरतोय मला बघून. आणि बघा असा तुम्ही आलो ना तर इथं या दगडाखाली हा कुत्रा इथं झोपलेला असतो 12 महिने. तो एकाच जागेवर त्यांनी मला वाटतं समाधी घेतलंय. हा अनेक झालाय काय करू डिवाइस. मग लाव ना गाणी बाई. हा तर आलो ना तर तुम्हाला असा छोटासा दगड दिसल. त्या दगडाला सोडा इथनं चालत जा. चांगला रस्ता इथं आहे. तर बघा मी पण चालतोय. हा तर असं परत एक दगड दिसल त्याकडे बघू नका. चालत चालत जा सरळ सरळ. नंतर पुढं अशी दगडी लागतील. तर दगडाच्या पुढं पाणी आहे. जावा आणि हो 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 हो. आणि भाई मी ही गाणी नाही टाकू शकत भावसांनो. है ना आपला आया तुम्हाला काय दाखव आता. संभाळा तुम्हाला आता मी संभाळा दाखवला असता. संभाळा दगडीवरचा संभाळा. जो पण भाई आय बघा भाई टॅलेंट लागतं भावसांनो दगडीवर चालायला पण. आणि सवय लागतं भाई. असं कोण पण नाही चालू शकत. एक आहे ना एक या दगडावरची आमची आठवण आहे. जयेश मी आणि भूषण आम्ही लहान असताना आहे ना असंच जात होतो आम्ही. आम्हाला सकाळी पप्पांनी नेलेला फिरायला म्हणजे कागजला बारीक असताना आम्ही गेलेलो. तर तिकडंच आम्ही असं आहे ना दगडांच्या मध्ये असं चालत होतो. तर इकडं आहे ना या दगडांना बक्षीव ना तर शेवाली नाही आहे ना कालवा आलं ना काय नाही कायच नाही आहे. तर जयेश भाईचा आहे ना जयेश भाई हे थांब ना गाणं बंद कर 2 मिनटं. तर जयेश आहे ना आमचा पडलेला आणि हे काय माझ्या हाताला तुझा हात कापलेला ना. अरे जयेश माझ्या पुढे होता आणि तो पडला खाली. तर हात त्याचा असा होता आणि पाठून आलो आणि त्याच्या हातावरच पाय दिला. पूर्ण भाऊचा हातच फाटलेला. दाखव हातावर निशाण असली तर. ही बघा इकडे कुठेतरी निशाणी आहे त्याच्या. तर हाच तो फाटलेला. निशू नाकवा याला बोलतात चकवा. आणि पाठी लावला स्टिकरचा ऑरेंज वाला स्टिकर वा फाटल्या म्हणून स्टिकर लावलाय. हा तर तुम्ही आता आलो ना तर असे पाण्याने भिजलेले दगड दिसतील. तर त्या दगडांचा सोडा लाटा बघा. लाटा नसतील बघायचे असतील तर मग व्हिडिओ सगळा तोंड बंद करा आणि घरी जावा. बाकी एन्जॉय करा. झाडी बिडी बघा इकडं. हा भैयाला बघू नका. हा मावा मगनवाला मावा. चला आता मी थोडेफार फोटो काढतो. मस्त आहे चप्पल भिजली माझी. तर तुम्ही बघू शकता हा पाणी नाही आहे हा वॉटर आहे. तर तुम्हाला मी अँड ऑफ कोंडा नाही दाखवला भाऊ. अँड ऑफ कोंडा बघा. हा बघा कधीपासून इथं पडलेला आहे. आणि आम्ही याच्यावर रील पण एक बनवले तुम्हाला दाखवतो. रील नाही म्हणजे अशी नाटक अँटिकगिरी करायची भाई काय ना काय ती केलं. आणि हा डोंगर बक्षीव हा आमचा मी पण नाचते. हा डोंगर बघा नाही दिसत जाऊ दे. तर चला सूर्य देवता पण तापलेत. मला पण तापवत आहेत. बाकी बीच एक नंबर आहे. अजून फोटोज येतील भाई. तुम्ही येऊ शकता इथं भावसांनो. लय मस्त आहे बहिणींनो भावसांनो सगळ्यांनो. नो या एकदा विजिट करा भाई. लय मस्त आहे बघण्यासारखं आहे. फक्त या ऊन मंदिर दाखवत होतो ओंकारेश्वर मंदिर. तर ओंकारेश्वर मंदिर बघा. इकडं आपली महादेवाची मूर्ती आहे म्हणजे पिंड. आपल्या महादेवाची पिंड आहे. आणि इथे नंदीचा हे आहे एक दगड आहे त्याच्यावर नंदी आहे म्हणजेच. आणि आहे ना मी त्याच्या मागं आहे ना उंदीर बघितला. हे बघा याच्या मागं हार बघा. हार नेतोय बघा. हार नेतोय बघा. नेला त्या बिलामध्ये हार नेला. इथं बिल करून ठेवलं त्या उंदराने. तो बघ. बाकी हा नंदी बघा. नंदी बघा काय त्या दगडावरती दिसतोय. आणि मागं
महादेवाचा पिंड नक्की या भाऊसानू, नक्की या. आणि हा संत नाही भाऊवी, काहीतरी सँट असेल, सँट. बाय बाय काय मला ये चला चल बोले बाय बोल गाणं लाव ना. तर चला आता डायरेक्ट नाश्ता करायला भेटूया, नंतरला डायरेक्ट जाऊया इंगळा देवीच्या मंदिरात. तिथून डायरेक्ट आपण जाऊया घरी. तर आपण क्रॉस केला आणि आलो आपल्या एरियामध्ये, म्हणजे इंगळा देवीच्या मंदिराजवळ. हा बघा मंदिर. तर आता सगळी तयारी पण झाली असेल, दर्शन घेऊया आणि परत निघूया. तर मित्रांनो, आमचा एवढा लक आहे ना की आम्हाला देवीची आरती भेटली, म्हणजे चांगल्या टायमावरती आलो आम्ही. आणि आल्याच थोडा फक्त टाईम 2-3 मिनटं थांबलो असतो आम्ही, आणि त्याच टायमाला आम्हाला देवीची आरती पण भेटली आणि चांगला वाव नक्की यावं आम्ही. तर आम्ही आता निघालो आणि जाम भारी दर्शन झाला. आम्ही ॲक्सेप्ट पण नव्हता केलेला की आरती भेटेल आम्हाला आणि एवढा चांगला दर्शन होईल. लय मस्त. काय बोलतो भूषण? लय भारी गाडी बघ पुढं. बाकी काय कांड व्हायशिवाय आम्ही थांबत नाही. आणि जर यायचं असेल ना तुम्हाला, सकाळची आरती पण पाहिजे असेल तर ह्याच टायमाला या. आम्ही पण सकाळी आलो, आमच्या एरियातनं निघालो आम्ही 7 वाजता, म्हणजे 7 वाजता आपलं मंदिर खुलतो. ते 7 ते 12 वाजेपर्यंत काहीतरी आणि मंदिर ओपन असतं. तुम्ही गुगलला पण टाईम बघू शकता. ही आमची गल्ली. तर आता ब्लॉग एंड करूया आपण. पोचलो आपण आपल्या गावा पोचलो. आमचा मावा. हा, आमचा मगनलाल मावा आणि निशू नाकवा, ह्याला बोलतात चकवा. काला झाला नाकवा उन्हात काला झालं. तर चला भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये. चला बाय बाय.